ज्या हातांनी लोकांना फसवलं, ज्या जिभेने भीती घातली आणि ज्या देहबोलीत कधी काळी प्रचंड माज होता, तोच अशोक खरात कोर्टाच्या पायऱ्या चढताना पार वाकून गेलेला होता. ही कंबर खरोखरच दुखावली आहे की कायद्याच्या धाकाने या भोंदूचा कणा मोडलाय, असा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडू शकतो. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर अंधश्रद्धेचा बाजार मांडणारा भोंदू बाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याला कोर्टात ज्यावेळेला हजर केलं त्यावेळेला नेताना आणि तिकडून परत आणतानाचा जो व्हिडिओ आपण बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की या भोंदू खरातची पार हवा निघून गेलेली आहे. 2 दिवसांपूर्वी देखील त्याचे काही व्हिडिओ समोर आले, त्यामध्ये तो इतका वाकून चालतोय की त्याला नीट उभारता सुद्धा येत नाहीये. पण मित्रांनो, हाच तो खरात आहे जो सुटाबुटात वावरत होता. काही महिन्यांपूर्वी स्वतःला देवाचा अवतार समजत होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या याच बॉडी लँग्वेजचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. तर खरातचा हा अवतार पाहून अनेकांना असं वाटतंय की त्याला मारहाण झाली आहे का, किंवा तो सिंपती मिळवण्यासाठी नाटक करतोय का. चला जाणून घेऊया आपण. पहिला मुद्दा आपण जाणून घेऊया. भोंदू खरातचा आधीचा तोरा आणि आत्ताची दिसणारी त्याची लाचारी यामधला फरक नेमका काय आहे. तर आधीचा आपण जर खरात बघितला तर डोळ्यामध्ये एक प्रकारची क्रूर चमक असायची, बोलण्यामध्ये जरब असायची आणि बसण्याची पद्धत जर आपण बघितली तर एखाद्या राजासारखी होती. जेव्हा एखादा माणूस स्वतःला सुपरनॅचरल समजतो तेव्हा त्याची छाती फुगलेली असते. पण काल कोर्टात काय दिसलं? मान झुकलेली होती, खांदे पडलेले होते आणि चालताना जे कुबड काढलेलं ते सुद्धा आपण बघितलं. आता आपल्याला कोणी इथेच बडवेल का अशी भीती सुद्धा त्याच्या चालण्यातून अगदी स्पष्टपणे दिसत होती. दुसरा मुद्दा आपण बघूया. सिम्पथी सिकिंग बिहेवियर म्हणजे काय? तर बॉडी लँग्वेजच्या सायन्सनुसार जेव्हा एखादा गुन्हेगार पकडला जातो त्यावेळेला तो स्वतःला विक्टीम म्हणजेच बळी दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशोक खरात हा वाकून चालण्याचा प्रकार म्हणजे न्यायाधीशांसमोर मी निर्दोष आहे, मला फसवलं जात आहे, माझे हाल केले जात आहेत हे भासवण्याचा प्रयत्न असू शकतो. याला म्हणतात सिम्पथी सिकिंग बिहेवियर. तिसरा मुद्दा आपण बघूया. पोलिसांचा धाक आणि त्याची बदललेली देहबोली. देहबोली नेमकी काय सांगते? तर 2 दिवसांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये तो पोलिसांच्या गाडीतून उतरताना अक्षरशः 2 माणसांच्या आधाराने चालत होता. त्याची बॉडी लँग्वेज आधी जी अटॅकिंग होती ती आता डिफेन्सिव्ह झालेली आहे. चेहऱ्यावरती जो आत्मविश्वास होता तो पार रसातळाला गेलेला आहे. त्याच्या डोळ्यात आता ती भीती जी आहे ती स्पष्टपणे दिसते. ती भीती कायद्याची आहे की लोकांच्या रोषाची आहे की तयार झालेल्या सगळ्या डिस्कम्फर्टची आहे. हा राग जो आहे तो डिस्कम्फर्टचा आहे का प्रश्न उपस्थित होतो, कारण त्याला या सगळ्या डिस्कम्फर्टची सवय नाही आहे. चौथा मुद्दा आपण बघूया. खरातचे हात आणि पाय तुम्ही बारकाईने बघा. जर आपण अगदी बारकाईने निरीक्षण केलं ना तर आपल्या लक्षात येईल की तो पाय ओढत चालतोय. यापूर्वी तो असं चालत होता का? जर तसा असता तर गोष्ट वेगळी होती. यापूर्वीचे काही व्हिडिओ बघता तो नाटक करत असल्याचं जाणवत आहे. आणि जर हे नाटक असेल तर ते फार काळ टिकणारं नाहीये, कारण CCTV फुटेज असेल किंवा साक्ष देणारे लोक असतील, तो खरातचा खरा जो चेहरा आहे या भोंदू खरातचा तो ते समोर आणतायत. मित्रांनो, अशोक खरातने हजारो लोकांच्या श्रद्धेचा खेळ मांडला, देवाची कर्मकांडाची भीती घातली. अगदी आयुष्याचं वाटोळं करीन असं बोलणाऱ्या भोंदू खरातची आज ही जर आपण अवस्था बघितली तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. कायद्याचे हात जेव्हा गळ्यापर्यंत पोहोचतात ना तेव्हा भल्या भल्यांचं साम्राज्य डळमळीत होतं. आता त्याची देहबोली म्हणजे त्याच्या पापाचा घडा भरल्याचं लक्षण आहे असं तुम्हाला वाटतं का? किंवा अशोक खरात खरंच आजारी आहे की काळ्या कारनाम्यातून पळ काढण्यासाठी केलेला नवीन चमत्कार आहे? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भोंदू लोकांपासून सगळ्यांनी सावध राहावं. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी.